नांदेड जिल्ह्यात 13 नगरपालिकेच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर महायुतीमध्ये जे आहे ते या संदर्भात वाटाघाटी सुरू आहे। आपल्यासोबत नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर आणि नांदेड दक्षिणचे आमदार आनंद पाटील बोंडारकर आहेत। काय सांगाल, आपण जे आहे ते युती संदर्भात वाटाघाटी सुरू केली, भाजपकडून काय चर्चा झाली आणि राष्ट्रवादीसोबत काय चर्चा झाली? आज महाराष्ट्रामध्ये नगरपालिका नगरपंचायत यांचे निवडणुकीचे धुमाळ चालू आहे। त्या निमित्ताने आज नांदेड जिल्ह्यामध्ये पत्रकार परिषद व बैठक आयोजित केली आहे। त्या निमित्ताने या बैठकीला उपस्थिती या भागाचे आमदार आनंदराव बोंडारकर साहेब, तसेच जिल्हा प्रमुख दोन्ही उमेशजी मुंडे, विनय गिरडे पाटील, सर्व पदाधिकारी या बैठकीला पत्रकार बंधू उपस्थित आहेत। त्या निमित्ताने की आज नांदेड जिल्ह्यामध्ये आम्ही शिवसेना, भाजप तसेच राष्ट्रवादी आज महाराष्ट्रामध्ये नेतृत्व करतात। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, तसेच उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेब, अजित पवार साहेब यांच्या आदेशाने सांगितलेले आहे की आपण जिथं होईल तिथं आपण युती केली पाहिजे, महायुतीत लढलं पाहिजे। त्या हेतूने आम्ही सुद्धा या नांदेड जिल्ह्यामध्ये भाजपसोबत बोलणं चालू आहे। दोनदा बैठक झालेली आहे आमची, आणि तसंच राष्ट्रवादी संघसुद्धा आमची एक बैठक झालेली आहे। आणि आमचा प्रस्ताव आम्ही भाजपला दिलेला आहे, राष्ट्रवादीला सुद्धा दिलेला आहे। आणि सर्व ठिकाणी 12 नगरपालिका, 1 नगरपंचायत, 13 असं या ठिकाणी इलेक्शन निवडणूक चालू आहे। त्या निमित्ताने सर्व ठिकाणी आमचे जे नगरपालिकेचे उमेदवार, नगरसेवकाचे सर्व तयार आहेत, फॉर्म भरलेले आहेत। काही दिवसात 2 दिवसातसुद्धा फॉर्म भरण्यात येतील। आणि नगराध्यक्षेसुद्धा काही ठिकाणी फॉर्म भरलेत, काही ठिकाणी राहिलेत, ते 2 दिवसात कंप्लीट होईल आणि याचा डाटा तुम्हाला 2 दिवसात कंप्लीट भेटेल। आणि आम्ही आमचा प्रस्ताव, आमचा चेंडू त्यांच्या ग्राउंड मीट टाकलेला आहे। त्यांनी आम्हाला एकच सांगायचं की युती झाली पाहिजे, युतीमध्ये लढलं पाहिजेत महायुतीमध्ये, आणि याचा मॅसेज सगळ्या जनतेला चांगला मॅसेज जाईल। आणि महायुती आज मला सांगा, भारतामध्ये आज बिहारमध्ये सारखी या ठिकाणी सुद्धा आपण 200च्या वरी आकडा पार केलेला महायुतीने, म्हणजे नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा आज चांगलं वातावरण झालेलं आहे। आमची सगळ्याची, शिवसेनेची सुद्धा इच्छा आहे की महायुतीमध्ये लढलं पाहिजे। आपण जे चर्चा केली, प्रस्ताव दिला, नेमकं प्रस्ताव कसा असणार आहे, संख्याबळ कोणाकडे किती असणार आहे उमेदवाराचं? हे बघा, प्रस्ताव आम्ही असा पाठवला की जिथं आमदार, सत्तेचा आमदार असेल त्याला 60% जागा पहिलेपासून ठेवलेली आहेत, आणि जे घटक पक्षी आहेत त्याला 20-20% असं पहिलेपासून चालत आलेलं आहे। प्रथा आहे, 35-40 वर्षाची प्रथा आहे। त्याच्यामुळं आम्ही आमचा प्रस्ताव 20% प्रमाणे पाठवलेला आहे। भाजपला सुद्धा दिला आहे, राष्ट्रवादीला सुद्धा दिलेला आहे। त्यांनी या गोष्टीवर विचार करावा। तुमच्या प्रस्तावानुसार खरं तर राष्ट्रवादीवर अन्याय होतोय, कारण राष्ट्रवादीचे एकच आमदार आहेत आणि लोहा कंधार मतदारसंघात त्यांना हे प्रस्ताव लागू होतोय। पण भाजपाकडे 5 आमदार आहेत, तुमच्याकडे 4 आमदार आहेत, त्यांच्या तोडगा निघणार आहे का मध्ये? त्यांनी कालच्या बैठकीमध्ये सांगलेलं आहे, आम्ही विचार करू, त्याच्या संग चर्चा करून आम्ही सांगूत म्हणले। निश्चितच आपल्यासोबत नांदेड दक्षिणचे आमदार आनंद पाटील बोंडारकर आहेत। काय सांगाल, आपण जे आहे ते युतीचा प्रस्ताव मांडताय, मात्र दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार परतराव पाटील चिखलीकर यांनी 5 जागेवर जे आहे ते नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराची घोषणा केली। आम्ही शिवसेना म्हणून दोन्ही मित्र पक्षांना आमचा प्रस्ताव पाठवलेला आहे, आणि सकारात्मक त्यांनी विचार करावा अशी प्रामाणिक इच्छा आमची शिवसेना म्हणून या ठिकाणी आहे। आणि आम्हाला विश्वास आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये जे काही नगरपंचायत आणि नगरपालिकेच्या निवडणुका आहेत ते महायुती म्हणून आपण लढलं पाहिजे अशी आमची इच्छा आहे। आणि त्या अनुषंगाने त्यांच्याकडून आम्हाला जे काही उत्तर येणार आहे त्याची आम्ही वाट पाहत आहोत। ज्या पद्धतीने तुमची चर्चा झाली राष्ट्रवादीसोबत, भाजपसोबत, ती चर्चा सकारात्मक झाली असं वाटतं का? चर्चा सकारात्मक झालेली आहे। नांदेडमध्ये मोठा भाऊ म्हणून भाजप आहे, राष्ट्रवादी आहे, आणि आम्ही शिवसेनेत। आम्ही भारतीय जनता पार्टी यांच्याकडे सुद्धा 20%चा प्रस्ताव पाठवलेला आहे। राष्ट्रवादीसोबत बोलणं चालू आहे, त्यामुळं त्यांनी विचार करायचा आहे की त्याच्यामध्ये काय निर्णय घ्यायचा आहे। आमची प्रामाणिक इच्छा आहे की कार्यकर्त्याच्या निवडणुका आहेत, कार्यकर्त्यावर अन्याय होऊ नये। ज्या कार्यकर्त्यांनी महायुती म्हणून महायुतीच्या सर्व आमदार खासदारांसाठी काम केलं, त्यांच्यावरती अन्याय होऊ नये, त्यांच्या पाठीशी महायुती म्हणून महायुतीच्या सर्व नेत्यांनी उभं राहिलं पाहिजे,
असं प्रामाणिक मत या ठिकाणी शिवसेना म्हणून या ठिकाणी आमचं आहे. बरं, 2 दिवसापूर्वी बोलताना शिवसेनेचे आणि तुमचे नेते आमदार हेमंत पाटील असं म्हणाले की अशोकराव चव्हाण यांची कार्यपद्धती आणि जुना अनुभव पाहता युती होईल असं वाटत नाही. नाही नाही, प्रस्ताव दिलेला आहे. आज घडीला ते काही सांगता येणार नाही. प्रस्ताव आल्याच्या नंतर त्यावरती मी बोलेन. निश्चित आपण बघतोय हे होते शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर आणि आनंद पाटील बोंडरकर ज्यांनी जे आहे ते स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या संदर्भात भाजप आणि राष्ट्रवादीला प्रस्ताव दिला. आता याच्यावर त्यांच्याकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.